मला अशी अपेक्षा होती की मोठा निर्णय लागेल, परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही। यामुळे एकाही व्यक्तीला नवीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही। ह्या परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जलद गतीने कारवाई करण्यात यावी व या सर्व गोष्टी विचाराधीन आहे हे स्टेटमेंट आम्ही सातत्याने ऐकतो। तर मी तुमच्या वतीने राज्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांना प्रश्न विचारतो की त्यांनी पुढे आलं पाहिजे, आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे ह्या निर्णयाचा आम्हाला फायदा कसा होईल। विनोद पाटील म्हणतात की हा जीआर म्हणजे एक माहिती पुस्तक आहे, नवीन काहीच नाही। त्याला जाऊन तिकडे तेव्हा माहिती आहे मला काय आहे। कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोराबाळाचं लेकराबाळाचं वाटोळ करायचं नाही। हैदराबाद गॅजेटियर मध्ये येत, त्याच्यामुळं मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार। मिशा पिळून नाही, छाती ठोकून सांगतो, पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार। आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचारप्रवाहामुळे तो डायल्यूट होत गेला। आता माझी सगळ्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। आता याची काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढे येत आहे, किती कशा पद्धतीने पुढे जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे। अंमलबजावणी सुरू आहे। मला वाटतं खरं या सगळ्या याचा सगळा विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं।